धाराशिवमधील सोयाबीन हमीभाव केंद्र 4 दिवसांपासून बंद आहे। केंद्रामध्ये गोणी नसल्याने केंद्र बंद ठेवण्यात आले। केंद्र बंद असल्याने सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसलाय। सोयाबीनला हमीभाव मिळावा या उद्देशाने सुरू केलेले हमीभाव केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय। सोयाबीन आधारभूत किंमत केंद्रातून आढावा घेतला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। शेतकऱ्याच्या सोयाबीनला हमीभाव मिळावा म्हणून सरकारकडून पणन असेल आणि नाफेड यांच्याकडून धाराशिव जिल्ह्यात 50 हमीभाव केंद्रे उभारण्यात आली। मोठ्या गाजावाजा करत उद्घाटन झाली, मात्र आता ही केंद्रे बंद असल्याची परिस्थिती धाराशिवमध्ये आहे। तुम्ही पाहू शकता, मी आता एका सोयाबीनच्या हमीभाव केंद्रावर आहे आणि इथं जे खरेदी सुद्धा बंद झालेली आहे आणि खरेदी बंद असल्याचं कारण सांगितलं जातं की इथं गेली 4 दिवसापासून बारदाना नसल्यानं हे खरेदी केंद्र बंद आहेत आणि इथं खरेदी होत नसल्यानं आता शेतकऱ्याला मोठी अडचण येत आहे। आता यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत या केंद्राचे व्यवस्थापक आहेत। काय सांगाल तुम्ही, किती लोकांची आता नोंदणी केली आणि किती लोकांना मेसेज पाठवले आणि काय परिस्थिती आहे? आपल्या खरेदी केंद्रावर एकूण 800 शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे। त्यापैकी आपण 15 नोव्हेंबरला आपलं खरेदी केंद्र चालू झालं। तेथील आपण 163 शेतकऱ्यांना मेसेज सोडले होते। त्यातून 93 लोकांचा शेतकऱ्यांचा आपण माल खरेदी केलेला आहे। त्यातली 40 लोकांचं पेमेंट सुद्धा झालेलं आहे। पण उर्वरित शेतकऱ्यांना मेसेज सुटले आहेत, पण त्यांचा माल घ्यायचा राहिला। पण गेले 4 दिवस झालं बारदाना नसल्यामुळे खरेदी बंद आहे। शेतकऱ्यांचे वारंवार फोन येत आहेत की कधी बारदाना येईल काय, पण पणन अधिकारी कार्यालयाकडून काही त्याची कल्पना भेटत नाही की कधी येईल काय येईल। जोपर्यंत आपल्या हातात येणार आहे तोवर काहीच कळणार नाही। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।